नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दत्त कारखान्याच्या अपघाती मृत सभासदांच्या वारसांना विम्याचे धनादेश वितरण। दत्त साखर कारखान्यानं नेहमीच सभासद आणि कामगार बंधूंचं हित जोपासण्याचं काम केलंय। सभासदांचा कारखान्याच्या वतीनं विमा उतरवण्यात आला असून अपघातात मृत्यू झालेल्या तसेच कारखान्याचे सभासद रावसाहेब गुंडू चव्हाण वय वर्ष 60 राहणार घोसरवाड यांचा मागून आलेल्या भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं ते ट्रकच्या मागील चाकात सापडून त्यांचा मृत्यू झालाय। तसेच झाकीर सरवार पटेल वय वर्ष 60 राहणार औरवाड यांचा ते त्यांच्या मोटरसायकलवरून औरवाडकडे येत असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरनं ठोकरल्यानं रस्त्यात पडल्याने मृत्यू झाला। मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपयाचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा धनादेश देण्यात आलाय। तसेच सदरचे अपघाती मृत्यू दावे मिळवून देण्यासाठी चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर श्री एकनाथ पाटील यांचं मोलाचं सहकार्य मार्गदर्शन मिळालं। दत्त कारखाना नेहमीच सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं प्रतिपादन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं। शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघाती विमा उतरवण्यात आलाय। पॉलिसी अंतर्गत मृत सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आलाय। यासाठी कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर रसिका कुलकर्णी, डिव्हिजन मॅनेजर उमेश उपाध्ये, न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट क्लेम मॅनेजर सिद्धिता कुळमकर, रश्मी पिसाळ, इचलकरंजीचे डिव्हिजन मॅनेजर वसंत कोल्हे, शुभम कदम, अरविंद कुलकर्णी यांचं सहकार्य लाभलं। अपघाती मृत्यू झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या वारसांना विमा कंपनीचे धनादेश कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आलेत। यावेळी कार्यकारी संचालक MV पाटील, फायनान्स मॅनेजर संजय भोसले, श्री परवेज मिस्त्री, दत्त कारखाना कामगारचे संचालक श्री बाळासाहेब बनगे आदी उपस्थित होते। तर आज अखेर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांना आज अखेर 89 अपघाती मयत सभासदांच्या वारसांना 89 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।